देवाची आवडी आवडी न देवा देवाची आवडी आवडी न देवा देवाची आवडी आवडी न देवा पैसा सो संजीवा पैसा सो संजीवा कृपेचा सोहळा दाखवी सोडवी अधर्महा तिचा स्वाधीन करे धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही ज्ञान प्रकाश बुद्धीसी भक्ती उल्हास अंतरासी यमदमडाग देहासी शुद्ध भावया माझे वैखरी वसावे धर्म कीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझे मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम तरी सद्गुरु कृपे वीण बुद्धी कुंठे आता एवढेची वरदान द्यावे जी सेवका लागून जेणे हा जनता जनार्दन तोषेल आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोई ठेवोनी चरणी मी बालक तुम्हाला कोणी सांभाळावे आता द्यावे जी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान भावे देवा बोला राजा धीराज रामचंद्र महाराज बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर पारनेकर महाराज सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देवाची आवडी आवडेल देवा कैसा सोस जीवा पडे तरी देवाची आवडी स्वधर्माते जोडी संसाराची गोडी तुझी नाही संसाराची गोडी तयाची बापुडी जो नयत्ने जोडी देव कृपा करी जो जीवन देवाचे पूजन असे का भजन आन काही वेद पाठकासी ठेविली नावे भोकितसा भावे संतवाणी भोकोनी हे सांगा काय हाता आले दोघे वाया गेले अभिमाने सद्गुरुनाथ महाराज काल मी एक जो मुद्दा सांगितला
भगवान महाविष्णूची काल एकादशी असल्या कारणानं या सर्व 11 आसक्ती मिळून एकादशी आहे. पण त्या विष्णूचं स्वरूप काय हे त्या दिंडीतून सांगायचा प्रयत्न केला. संगीताचं माध्यम याकरता महत्वाचं असतं की संगीतामध्ये एखादी मोठी गोष्ट अगदी संपृक्तपणे सांगता येते. अगदी छोट्या लहान शब्दात संगीतामध्ये सांगता येते. म्हणून संगीत हे परमेश्वराला प्रिय आहे. अ उ म ओम, हे ओम म्हटलं की हे परमेश्वराचं नाव आहे. आपण त्याला प्रणव म्हणतो, प्रणवाचा जप असतो. हा जरी असलं असेल तरी परमेश्वराचं, त्या पूर्ण परमेश्वराचं ते प्रणववाचक असलेलं ते नाव आहे, नाम आहे. नाव या शब्दात कोणाला आपत्ती असेल तर ते नाम आहे असं समजा. ओम नमो जी आद्या. ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रार्थना केली आहे ती त्या पूर्ण पुरुष परमेश्वराला केली, म्हणून त्याला आद्या म्हटलेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपा. ते फक्त आद्या म्हणतात का? ज्ञानेश्वर जे शब्द वापरतात ते फार महत्वाचं आहे. वेद प्रतिपाद हे त्यांना वाटलं म्हणून नाही, हे वेदांनी प्रतिपाद केलं. त्यांना त्याचा साक्षात्कार झाला. हे बघा, हे बाहेरून कुठून आलं नाही, ते अस्तित्वात आहे. फक्त आपल्याला त्याचा बोध झाला पाहिजे. शोध आणि बोध याच्यातही फरक आहे. शोध हा जो आहे ना, हा चालूच असतो आयुष्यभर. पण ज्याला बोध झालाय तो शोधत बसत नाही. म्हणून शंका आणि प्रश्नात हा फरक आहे. शंकेमध्ये शोध सुरू राहतो आणि ज्याला बोध होतो ना त्याचे प्रश्न सुटलेले असतात. कुंडली गवता विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. वेद प्रतिपाद थोडं सुंदर आहे. त्या आख्यानाच्या वेळेस मला सांगता येईल. पण फक्त एवढंच म्हणायचंय की तो ओम आहे. अकार काय, उकार काय, मकार काय, त्यामध्ये असलेला नवाचा आकडा काय, त्याच्यावरती अर्धचंद्र काय आणि पुन्हा बिंदू काय, कुंडली कवरदा, हे सर्व स्वरूप आहे. हे त्याचं स्वरूप आहे. हे त्याचं स्वरूप आहे. नुसतं नाव नाहीये, त्या नावाबरोबर त्या परमेश्वराचं स्वरूप आहे. आकार, उकार, मकार. आणि तो जो 9 आहे तो उलटा 9 आहे. आपण बघा, म्हणजे स्वरूप आपल्या समोर आणा. अ उ म शब्दसंधीचा जर तुम्ही विचार केला तर अ अधिक उ अधिक म याचा उच्चार औम होतो. औम शब्दसंधी बघा, त्यांचा शब्दोत्पत्ती शास्त्राचा अभ्यास आहे त्यांच्याकरता. पण ते औम न होता ओम म्हटलेलं. हे का? वेद प्रतिपाद्य. हे कशामुळे? हे वेदांनी सांगितले म्हणून. वेदावर वेद प्रामाण्य जे मानतात त्यांच्याकरता ते म्हणतात वेद काही नाही, यांनी सांगितले त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. वेदांनी जे सांगितलंय ते माझा सांगण्याचा प्रयत्न. म्हणून ओंकार हे त्याचं नाव आहे. आता श्रावणी झाली 28ला आमच्याकडे. श्रवण नक्षत्रावर म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी, कारण वेद लागत असल्यामुळे लवकर श्रावण. ओंकार प्रथम दंत्योन्यस्यान् यजुर्वेद द्वितीय दोरकेन नसा. काय ते यज्ञोपवीत सुद्धा आहे ना, या वेदांचा उच्चार करून त्याला काय करायचं, चरख्यासारखं आपण चरख्यातून सूत कातत आहोत अशी कल्पना करायची. आणि त्या यज्ञोपवीताला यज्ञोपवीतम परमं पवित्रं प्रजापती. प्रजापती कोण? हे सगळं खूप सांगावं असं वाटतं. पण नंतर असाही विचार येतो, आता 4 दिवस काय काय सांगायचं. कुंडली असं सुद्धा मनात विचार येत.
त्यामुळे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ओम हे त्याचं नाव आहे, म्हणून तो पूर्ण परमेश्वर आहे. त्याच्यात सर्व अकार उकार मकार तिन्ही ज्याच्यात समाहित आहे तो ओंकार. त्याच्यात उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. मग ब्रह्मा विष्णू महेशाच्या दृष्टीने मी सांगितलं उत्पत्ती काय, स्थिती काय, लय काय, हे तीनही ज्याच्यात समाहित आहेत तो. रथचक्र, रथचक्र आपण पाहिलंय का? रथाचं चक्र श्रुती वचन आहे, अरा एव रथना भू कला तस्मिन् पूर्ण पुरुष प्रतिष्ठिता. त्या रथचक्राच्या त्याची नाभी असते आणि त्या नाभीच्या भोवती आरे असतात. आरे, त्याला आरे म्हटले. म्हणजे आपण व्हील बघतो की नाही, जाऊ दे रथ जाऊ दे, आपण जे व्हील बघतो त्याला जे आरे असतात, रथचक्राला आरे असतात, अशा सर्व कला त्या पूर्ण पुरुषामध्ये संप्रतिष्ठित आहेत असं वेदांत सांगतात. त्याच्या बाहेर काही नाही. रथचक्र म्हटल्यानंतर ते वर्तुळाकार आहे, गोल आहे, नाभीमध्ये आहे, त्याला आरे आहेत. त्याच्या बाहेर काही आहे का? या पूर्णाच्या बाहेर काही आहे का? या पूर्णाच्या बाहेर काही नाही. आणि हा पूर्ण पुरुष कसा आहे? हा कर्ता आहे, हा कर्ता आहे. त्यामुळे थोडासा हा अभ्यासाचा विषय असल्या कारणाने नारदीय संकीर्तनात सांगण्याचं मी धाडस इथे करतोय, कारण आपण चांगले जाणकार श्रोते असल्यामुळे धाडस इतर बाहेर मी कुठेही असा प्रयत्न करत नाही. म्हणून ओम नमो जियाय. आपण ज्या अंशात्मक देवतेची उपासना करतो ती देवता ते आपल्याला शेवटी घेऊन कुठे जाणार आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं, त्याच्याकडेच घेऊन जाणार आहे आपल्याला, त्याच्यापर्यंतच जाणार आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारः केशवं प्रति, असे वैष्णव म्हणतात. बरं, शैव म्हणतात एको देवा महादेवा. ज्या विश्वामध्ये जो कोणी देव आहे तो महादेवच आहे, असा एकाचाच आग्रह ते धरतात. प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेला सर्व केवलत्व, त्याला काय शब्द आहे? केवलत्व दिलंय. सुंदर शब्द आहे केवल. केवल म्हणजे तोच केवळ. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. सर्व तूच आहेस, तूच आहेस, अशी त्या देवतेला सर्व त्याच्याच ठिकाणी ते पूर्णत्व त्या देवतेला, अंशात्मक देवतेला वेदांनी दिलेलं आहे. कारण आपल्याकडे अनेक देवतांची उपासना आहे. एकच देव असता तर असं त्यांनी सांगितलं नसतं. अनेक देवता असल्या कारणानं प्रत्येकाची उपासना ही भिन्न भिन्न असल्या कारणानं 33 कोटी 33 प्रकारच्या देवता असल्या कारणानं, कोटी म्हणजे प्रकार सांगितलं ना. आपण म्हणतो ना हा मनुष्य उच्च कोटीचा आहे, किंवा हा त्याच्याशी आपलं भांडण असलं तर आपण म्हणतो हा नीच कोटीचा आहे. कुंडली गवरा कोटी म्हणजे त्या प्रकारचा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ. काही विद्वान त्याचा असा अर्थ सांगतात की त्या मंगलमूर्तीची जी प्रभा आहे ती कोटी सूर्या इतकी, कोटी सूर्या इतकी नाही, सूर्याच्या कोटी इतकी. कुंडली सूर्याच्या प्रकारा इतकी. काय माहितीये का? अन्वयार्थ लावता नाही आला. वेदांनी काय सांगितलं? अन्वयार्थ लावा. म्हणून रुचा असते, रुचेच्या खाली अन्वय अर्थ असतो, मग शब्दार्थ असतो. तुम्ही अन्वय कसा लावता त्यावर सर्व अवलंबून. तुम्ही अन्वय जर तुम्हाला बरोबर लावता नाही आला, संधी बरोबर नाही लावता आला, तर अर्थाचा अनर्थ होतो. याच्यावर जोर कुठे द्यायचा हा प्रश्न आहे.
कुठे थांबायचं, कुठे अल्पविराम करायचं. या बोल गरगरदाना ताना दे ना तो 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 गरगरदाना गरगरदाना स्वरूपानं देव एकच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मासी असं ब्रह्मवाचक प्रयोग करतात. पण हा जो पूर्ण पुरुषवाचक असलेला हा जो परमेश्वर आहे, ईश्वर आहे, तो कसा आहे? तो एकच आहे. आणि तो कसा आहे? आता विश्वात्मके देव. मग भारताचा वेगळा आणि पाकिस्तानचा वेगळा असं काही नाही. आता विश्वात्मके देव. स्वरूपानं देव एकच आहे. मी काल सांगताना त्या स्वरूपाचं जे नाव आहे त्याला महा असं अभिधान आहे. महागणपती, महाविष्णू, महालक्ष्मी, महासरस्वती, त्याला ते महा असं अभिधान, त्याला काय म्हटलंय? अभिधान असं म्हटलंय. विशेष नाम असतं की नाही? विशेष नाम ते अभिधान आहे. स्वरूपानं तो एकच आहे, पण रूपानं भिन्न आहे. आणि ह्या रूपाने जरी या भिन्न देवता असल्या तरी त्या पूर्ण परमेश्वराच्या अंशात्मक आहेत. सद्गुरुनाथ महाराज म्हणून मोठी सुंदर संवाद आहे. या सगळ्या ज्या संवादाचे हे संवाद आहे, आम्ही या संवादांचा अभ्यास जर आमचा झाला तर तुम्हाला सांगतो या सगळे जे ज्ञान आहे ना ते संवादामध्ये आहे. संवादच झाला नाही, तो एकांगी आपला आपला अभ्यास करत राहिला तर तिथे ज्ञान नाहीये. एकांगी ज्ञान हे फार घातक आहे. मला काय म्हणायचंय, अरे तुला काय म्हणायचं याचाही विचार केला तर ते ज्ञान आहे. त्याला इंग्रजीमध्ये इंटरॅक्शन म्हणतात. अशा अनेक संवाद आहेत. धौम्य आरुणी संवाद. धौम्य आपल्याला माहिती आहे, धौम्य मुनी आणि आरुणीचा संवाद. वेगवेगळे संवाद आहेत. असे अनेक संवाद या वेदांमध्ये. एकाने प्रश्न, शिष्याने प्रश्न विचारावा, गुरुनी त्याचं उत्तर द्यावं, अशा पद्धतीचे संवाद आहेत. शिष्याने प्रश्न विचारला गुरुजींना, गुरुजी हा परमेश्वर, त्या परमेश्वराचं स्वरूप सांगावं आम्हाला. हा पूर्ण परमेश्वर कसा आहे? वेदांनी आम्हाला दोन स्वरूपाने आहे सांगितलं, ते फक्त उल्लेख करत. वेदांनी आम्हाला असं सांगितलं, गुरुजी याची दोन स्वरूप आहेत. देवेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम चैवा मूर्तम च, असे दोन रूप सांगितले. त्या दोन रूपामध्ये अजून अभ्यासासाठी अजून दोन रूप सांगितले. ऋतं च सत्यम च विद्धा तपसोद्ध जायत. हे शब्द आम्ही ऐकलेले. जे सौर सूक्त म्हणत असतील, नको सौर सूक्त जरा जास्त झालं. संध्या जे रोजची करत असतील त्यांना हा मंत्र परिचित असेल. संध्या सौर सूक्त हे जास्त झालं अभ्यासाचं. जे संध्या करतात, ऋतं च सत्यम च विद्धा तपसोद्ध जायत. अजून तर हा शब्द ऋत ऐकला हा शब्द कुठेतरी अथर्वशीर्षात ऐकला काय आपण? ऋतं वच्मी सत्यम वच्मी. हे दोन स्वरूप आहेत.
एक परमेश्वराचं ऋत स्वरूप आहे आणि दुसरं सत्य स्वरूप आहे. थोडंसं विचार कर, आता चिंतनाचंच करायचं. ही दोन स्वरूप तुम्ही सांगितली, पण ते ठीक आहे, त्या अभ्यासाने त्याचा आम्हाला उलगडा होईल तेव्हा. पण आम्हाला काहीतरी पटकन असं सांगा की परमेश्वराचं स्वरूप याला पाहिलं की हा परमेश्वर व्यवहारामध्ये अशी गोष्ट आहे, व्यवहारामध्ये तो नित्य दिसतो. दुपारीची वेळ आणि कुठलं ऊन, ग्वाल्हेरचं ऊन, कुंडली रस्त्यात जाता जाता गाडी पंक्चर झाली, कशी तरी ढकलून एका झाडाच्या खाली नेऊन उभी केली गाडी. झाडाच्या खाली जाऊन गाडी उभी केली. अरे बापरे, आता हा पंक्चरवालाही थोडासा लांब आहे, जायचंय लवकर, रिक्षा दिसत नाही, टॅक्सी दिसत नाही, काही दिसत नाही, काय करत देवा, थोडी पंचायत झाली. तेवढ्या गाडीवर आपला एक मित्र जाताना दिसला, आपला मित्र जाताना दिसला. आपण त्याला हात दिला, मित्र जाताना दिसला, आपण त्याला हात दिला आणि तो थांबला. कुंडली व्यवहार अवघड आहे. आणि त्या मित्राच्या लक्षात आला, सरे याची पंक्ती झाली म्हणून उभा होतं का, अरे डोक्याला कटकट आहे, असं न समजता आपण हात दिल्याबरोबर थांबला. काय रे, काय झालं? पहिलं वाक्य तोंडातून काय नाही आपल्या बाहेर पडेल, पहिलं वाक्य काय, देवासारखा भेटला. कुंडली हे त्याचं सत्य स्वरूप आहे बरं, ऋत नाहीये, सत्य स्वरूप, व्यवहार्य. बघा ना किती प्रॅक्टिकल आहे. बघा देव आमच्या जीवनात कसा व्यापलेला आहे. काय म्हणतो आम्ही पहिला प्रतिक्रिया निघतो, अरे काय देवासारखा आला यार, काय देवासारखा. तो समजला म्हणतो ठीक आहे यार, झालं काय, आज पंक्चर झाली गाडी, वेळ आहे का तुला, माझ्या गाडीला धक्का दे. कुंडली म्हणजे देवासारखा आला, म्हणजे देव आला म्हणजे काय करायचं, त्याला लगेच कामाला, म्हणजे व्यवहार करायचं. नुसता देवाचं दर्शन करून काय उपयोग आहे. झालं दर्शन, देवाचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं, पण देवाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा सहज स्थितीला आलं पाहिजे ना. राजा जनकाला सुद्धा असंच झालं. राजा जनक तर विदेही होता, एक पाय अग्निकुंडामध्ये, एक थंडगार पाण्यामध्ये, असा विदेही असलेला जनक त्या विदेही स्थितीनंतर परत राज्य चालवतच होता ना. सद्गुरुनाथ तो कायम त्या विदेही स्थितीत होता काय. देवासारखा आलास, पण आता असं कर, तू देवासारखा आलाय ना, माझ्या गाडीला धक्का दे. म्हणून आम्ही काय करतो, त्या देवाला बोलवून आम्ही काय करतो, त्याला व्यवहार्य करतो. हे बघ, हे माझं काम आहे म्हणून तुला बोलवलेलं आहे. आगमार्थम तू देवानां, गमनार्थम तू रक्षसां. म्हणून मंगल करण्याकरता ते घंटिकेचा नाद आहे. तेव्हा तू येणार म्हटल्यानंतर संकट दूर जाणार, राक्षस दूर जाणार, सर्व आहेच आहे. पण तू येणार म्हणून मी हे मंगल वाद्य वाजवतोय. आगमार्थम तू देवा, तू येतोयस, तू ये, हे कार्य सिद्धी कर. आणि सिद्धी केल्यानंतर तुला एक क्षण थांबवणार नाही. पुनरागमन यायचं, परत तुझ्या लक्षात टाकून तुला परत स्वस्थानी परत जा बाबा, स्वस्थान. आमचं काम कर, आमच्या कामासाठी ये, आमचं काम सिद्धीच नाही, आणि परत स्वस्थानी जा. आम्ही अजिबात तुझा मेळ घेणार नाही. किती प्रॅक्टिकल आहे, वेद किती प्रॅक्टिकल शिकवतात, किती प्रॅक्टिकल आहे. हे त्याचं काय स्वरूप आहे, हे त्याचं सत्य स्वरूप आहे. सत्य स्वरूप फक्त एक शब्दज्ञान म्हणून सांगतो. ऋत म्हणजे काय, ऋत म्हणजे साखरेची गोडी म्हणजे ऋत. साखरेची गोडी म्हणजे ऋत. साखर कालही गोड होती ना, साखर कालही गोड होती, साखर आजही गोड आहे. साखर 100 वर्षानंतर सुद्धा गोडच राहणार आहे. म्हणजे त्याच्या गोडीमध्ये काही परिवर्तन आहे का, ते त्याचं स्वरूप कसं आहे, अपरिवर्तनीय स्वरूप आहे साखरेचं. गोडी हा साखरेचा अविभाज्य घटक आहे. गोडी आणि साखर वेगळं करता येत नाही.
साखर कालही गोड, आजही गोड, उद्याही गोड. मग हे जे अपरिवर्तनीय स्वरूप आहे त्याला ऋत म्हटलंय सद्गुरुनाथ महाराज. त्याला ऋत म्हटलंय. ऋतम च सत्यम च आदिता. पण नुसतं ऋत म्हणून चालत नाही, लगेच सत्य. वेद म्हणतात नुसतं ऋत नाही, सत्य पण आहे. ऋतम च सत्यम. नुसतं ऋतम म्हटलंय का? साखर कालही गोड होती, आजही गोड, उद्याही गोड राहणार, हा त्याचा अपरिवर्तनीय नियम आहे. पण साखर काल 10 रुपये किलो होती हो. पुंडलिक वरदा 40 रुपये. हे सरकार राहिलं तर किती होईल सांगता येत नाही. पुंडलिक काय स्वस्त येईल असं काही नाहीये. सांगितलं कोणी तुम्हाला? देवानी सांगितलं काय की हे सरकार आल्यानंतर सगळं स्वस्त होईल? काही स्वस्त झालेलं नाही. साखरेच्या भावाबद्दल असं म्हणता येईल का आपल्याला? काल 10 रुपये होती, काल म्हणजे काही वर्षात. आज 40 रुपये. पण उद्या जे आहे, उद्या त्याचा भाव वाढू शकतो किंवा कमी होऊ. भावाबद्दल असं म्हणता येत नाही. किमतीबद्दल, मूल्य, परत शब्द आहेत. किंमत म्हणजे काय आणि मूल्य म्हणजे काय? व्हॅल्यू अँड प्राइस याच्यात फरक आहे की नाही? व्हॅल्यू आणि प्राइस याच्यात फरक आहे की नाही? हे जे दोन्ही आस्पेक्ट्स आहेत ते सत्यमध्ये येतात. कुंडलिक वरदा. देव कालही धावून येत होता भक्तांसाठी, आजही धावून येतो, उद्याही येणारे. हे त्याचं अपरिवर्तनीय स्वरूप आहे. पण काल करणारे जे लोक होते त्यांची उपासना वेगळी होती. कुंडलिक. आज जे उपासना करतात त्यांच्याबद्दल देवा बोलायला नको. आज काय उपासना करतात माहिती नाही आणि उद्या काय करतील. उपासना करतील, सणवार साजरा करतील, श्राद्ध कर्म करतील, काही सांगता येत नाही. पण तेव्हा काल जसा तो होता ना, त्या संतांसाठी धावून आला ना, तसा तो आजही धावून येतो. हा पक्का विश्वास आहे त्याच्यावर. तुझ्यात फरक नाहीये, फरक आमच्यात आहे. सद्गुरुनाथ हे शब्द आपण आपल्या स्वरूप आहे. आपण व्यवहार कसं करायचं त्या देवाला? देव तर उपयुक्त आहे, पण तुम्ही कसा त्याला व्यवहार करता हे तुमच्या उपासनेवर, तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. नुसतं शब्दज्ञान झालं काय उपयोग नाही हो. काय उपयोग आहे सांगा? काय उपयोग? म्हणून शिष्याला प्रश्न विचार. शिष्य म्हणतात आम्हाला परमेश्वराचं स्वरूप सांगा, दाखवा. सगळे छान विद्यार्थी असल्यामुळे गुरुजी म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, प्रश्न चांगला आहे तुमचा. समोर तुम्हाला झाड दिसतंय? हो दिसतंय गुरुजी. कसलं झाड आहे? म्हणले आंब्याचं झाड आहे. वा वा, छान, आंब्याचं झाड आहे. छान आंबे लागले, मस्त. वैशाख ऋतू आहे, आंबे लागले. या वृक्षाचं दर्शन घेतलं का तुम्ही? बघितलं, ठीक आहे, काय आहे? सध्या तुमचं अंतःकरणातल्या शंका आणि प्रश्न दूर होईपर्यंत या वृक्षालाच परमेश्वर समजा. हरकत नाही? काय हरकत आहे तुम्हाला? गुरुजी वृक्षाला परमेश्वर? हा, आमच्याकडे आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये वृक्षाचंही पूजन होतं. हा जरी भाग असला पण त्याच्यात परमेश्वर बघायचा. हो म्हणले परमेश्वर, हा वृक्ष तर बघा आधी, परमेश्वराचं जाऊ दे, पण वृक्षाचं दर्शन तर घेतलं का? हो घेतलं. मग या वृक्षासारखा हा वृक्ष जवळ दृष्टांत देतो काय एकादशी? हा दृष्टांत प्रथम वृक्ष घ्या, बाकी विचार नका करू. आता म्हणाले असं करा, एका शिष्याला सांगितलं जा ते काय आंबे तोडून घेऊन ये इथे ठेव. सगळे आंबे तोडून 5, 6, 10 जितके तुला तोडता येतील तेवढे तोड आणि इथे आणून ठेव. हो गुरुजी. धावत गेला आंबे तोडायला. एकाला सांगितलं तू आंबे तोडू नको बरं, तू पानं तोडून ये, पानं सगळी, आणि इथे माझ्यासमोर ढीग लाव. एकाला सांगितलं असं कर, काही फांद्या तोडून आण, समिधा समजून आण फांद्या तोडून. एकाला म्हणले तू बुंधा आहे, त्या बुंधा थोडासा कापून सर्वांना दाखवण्याकरता आणून ठेव. एकाला सांगितलं त्याची जी मुळं आहेत ती थोडीशी आणून ठेव माझ्यासमोर. वेगळं वेगळं करा गठ्ठे, अर्धा तासाचा वेळ देतो, जा. सगळी मुलं पळाली.
गुरुजींनी सांगितलं आणि प्रत्येकाने त्याचं काम चोख केलं. प्रत्येकाने कोणी पानं आणली, कोणी फळं आणली, कोणी त्याचा फांद्या आणल्या, कोणी बुंदा आणला, कोणी मुळं आणली. गुरुजी म्हटले झालं, हो झालं, सगळं मांडून टाकलं. आता सांगा मला हे काय आहे? सगळ्यांनी उत्तर दिलं, बा गुरुजी हे आंबे आहे. शाबास. हे काय? पान आहे. हे काय? फांदे आहे. हे काय? मुळे. का झाड म्हणा ना याला. सद्गुरुनाथ महाराज नीट लक्षात आहे. काय वृक्ष आहे बघा. यस्मात् परम नापरमस्ति किंचित् तस्मादनेयो न जायोस्ति कश्चित् वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकस्तेनेदं पूर्ण पुरुषेण सर्वं पुंडलीकवरदाः. अन्वय सांगत नाही, मोठा अन्वय. अन्वय आणि शब्दार्थ. यस्मात् परम नापरमस्ति किंचित् तस्मादनेयो न जायोस्ति कश्चित्. याच्यासारखा हाच, या वृक्षासारखा हाच, याच्यासारखा दुसरा कोणी नाही. परमेश्वर संबंधात बोलतात ना, याच्यासारखा हाच. यस्मात् परम नापरमस्ति. याच्यासारखा दुसरा कोणी आहे का? नाही. याच्यासारखा दुसरा दाखवा. होऊ शकतं का? या विश्वामध्ये एकासारखा दुसरा नाहीच आहे. परमेश्वराचं अनेकत्व. याच्यात गंमत मी सांगितलं काल, सहोदर बंधू सुद्धा एक सारखे नसतात. एकासारखं दुसरं नाही. यस्मात् परम नापरमस्ति किंचित् तस्मादनेयो न जायोस्ति वृक्षेव स्तब्धो दिवि. हा वृक्ष स्तब्ध उभा आहे. स्तब्ध उभा आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये वाढ नाही का? वाढ होत नाही का असं तुम्ही म्हणू शकाल का? या वृक्षाची वाढ होत नाही असं कोणी म्हणू शकेल? त्या उत्पत्ती स्थिती लय हे तीनही चालू आहे. ओम परत येतो. विभुच मे प्रभुच मे, विभुच मे प्रभुच मे बहुच मे. आधी विभू बीज, त्या बीजाने विरोध विकासवाद पत्करला आणि जमिनीच्या पृष्ठभागावरून वर आला, अंकुरित झाला तो बीज. प्रभुच मे सेकंड स्टेप. विभुच मे प्रभुच मे. मग एक अंकुर आला. मग काय झालं? त्याला दोन इवलीशी पानं फुटली. विभुच मे प्रभुच मे बहुच मे. बहु झाला तो. बहुच मे. अजून थोडस रोप वाढलं, रोप वाढलं. इतकं पक्क रोप झालं की त्याला तुम्ही उपटू शकत नाही. या अवस्थेला आता ते अवस्थेला ते आलं. भूयश्च मे. विभुच. बघा स्टेप बघा. विभुच मे बीज अंकुरित झालं. प्रभुच मे अंकुरित झालं. बहुच. बहुच मे दोन पानं फुटली आणि अजून पक्क झालं. रोप पक्क झालं. भूयश्च मे. मग हळूहळू झाड वाढत गेलं. झाड वाढून वाढून त्याची एक उंची असते, त्या उंचीपर्यंत ते झाड गेलं. बरोबर. आता आपल्याकडे आंब्याचं झाड आहे, तुम्ही बघून घ्या. त्याच्यापेक्षा ते आंब्याचं झाड त्याच्यावर उंच होणार नाही, ती वाढ आहे. तिथपर्यंत ते गेलं. मग त्याला काय म्हटलंय? पूर्णंच मे. वेद बघा किती किती पुढचा विचार करतात. पूर्णंच मे, विभुच मे, प्रभुच मे, बहुच मे, भूयश. भूयश म्हणजे पक्क. भू, त्या भूला हे काय? आपण जिथे बसलोय ते काय? नाही हे मंदिर आहे. मंदिर ठीक आहे, पण हे काय? कोणचं पद आहे? ओम भू भू. हे भू आहे. या भूवर आपल्याला राहायचंय. जीवेम शब्दशतम, नंदाम शब्दशतम, प्रब्रवाम शब्दशतम, अजितास्याम शब्दशतम. 100 वर्ष नाही, आम्ही 100 वर्ष म्हणतो. 100 वर्षाचं वेद म्हणतात 100 नाही. जीवेम शब्दशतम. शतम जीव वर्धमान शतम हे मंता शतम हे वसंता. शब्दशत 100 नाही, 116 वर्ष. किती? 100 वर्ष नाही, 116 वर्षच असं वेद म्हणतात. आणि त्या 116 मध्ये डिवायडेड बाय 3 हे सवन आहे. प्रातःसवन, माध्यंदिन सवन आणि सायं सवन. सद्गुरुनाथ हे जसं म्हणतो ना आपण
पूर्वरंग आहे की नाही, पूर्वरंग मधलं भजन आणि मग उत्तर रंग, असे 3 सवन या कीर्तनात आहेत की नाही, लक्षात घ्या. हे संकीर्तन सुद्धा वेदाचं स्वरूप आहे. आता मला काय वाटलं हे संतांनी रूढ केले, नाही ते वेदांमधून आलेलं आहे. हे बघा असं आहे, ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी माझ्याशी वाद घालावा, मी त्याला पटवून देईन. हे मला कोणाला आव्हान नाहीये, पण प्रश्न विचारताना अभ्यास केला तर मी हे कीर्तन वेद स्वरूप कसं आहे हे मी सांगून देईन. हे वेदांचं स्वरूप आहे. 3 सवन, त्या 116 वर्षामध्ये 3 सवन आहे. हे तसं आहे आमच्या नारदी कीर्तनामध्ये सुद्धा 3 सवन आहे. जीवेम शरदशतम. मग काय झालं, पूर्णंच वेद, ते झाड पूर्ण वाढून पूर्ण झालं, आता याच्यापेक्षा उंच होणार नाही. पूर्णंच वेद, पण वेद म्हणतात नुसतं पूर्णंच मे होऊन चालत नाही, त्याच्या पुढची अवस्था पूर्णतरंच वेद. चमकामध्ये बघा, ओम विभूच मे प्रभूच मे बहुच मे भूयश्च मे पूर्णंच मे पूर्णतरंच मे. पूर्णतरंच मे याचा अर्थ झाड तर पूर्ण वाढलं, झाडाला फळं लागली. बघा किती गंमत आहे, झाडाला फळं लागली आणि फळामध्ये पुन्हा बी आलं. पूर्णतरंच मे म्हणजे त्या बीने पुन्हा दुसरा वृक्ष निर्माण होईल. यज्ञेन यज्ञम यजन्त देवाः. आता कळलं, तो यज्ञ आहे का, हा परमेश्वराचा अखंड चालू असलेला यज्ञ आहे. हे अखंड सत्र आहे की नाही, श्रावण मास सत्र. आता माझं सोमवारी समाप्ती संपली का, सोमवारी नाही समाप्ती नाही, परत मंगळवारपासून सुरू आहे ना. यज्ञेन यज्ञम यजन्त देवा. झाड पूर्ण वाढलं, त्याला फळ आलं, फळ परिपक्व झालं, फळ आम्ही खाऊन टाकलं, बी, त्या बी पुन्हा आम्ही त्या बी मधनं पुन्हा वृक्ष जन्माला येतो. म्हणून त्या नंतरची अवस्था पूर्णतरम चमेल, नंतरची जी अवस्था आहे ती फार महत्वाची. थोडक्यात सांगतो, अक्षितिश्चमे. आंबा तर खाऊन टाकला, पूर्णतरंचमे, पूर्णंचमे वृक्ष पूर्ण झाला, वृक्ष पूर्ण झाला, त्या वृक्षाला फळ आलं, त्या फळामध्ये बी आहे, फळ तर आम्ही खाऊन टाकलं, बी फेकून दिलं तर कसं होणार, बीला जपून ठेवलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, येणारी जी पिढी आहे त्याच्यावर संस्कार केले तर आपण हे जे करतोय ना, पुढची मुलं करतील, नाही तर काही करणार नाही. अक्षितिश्चमे म्हणजे त्या बी, हे जे बीज आहे त्याला क्षिती कुठे पोहोचलेली पाहिजे. अक्षितिश्चमे हे संस्कार आहेत. आईबाप येतात, कथा कीर्तनाला रामदूतला, मुलं येत नाहीत हो, का नाही हो, मुलांना इथे आणलं नाही. अक्षितिश्चमे, बी वाया जाईल. अक्षिती म्हणजे साठवणुकीची प्रक्रिया, त्यांना व्यवस्थित साठवलं पाहिजे, टेम्परेचर मॉइश्चर मेंटेन केलं पाहिजे. आजचा काळ मी सांगतोय, इतकं लेटेस्ट सांगतोय आजचं. आपल्याला म्हणते काय रुद्रामध्ये, आज काय टिश्यू कल्चर मध्ये काय आज तुम्हाला माहितीये का, व्हॉट इज अ टिश्यू कल्चर. टोमॅटोचं बी 1 लाख रुपये किलो, 80,000 रुपये किलो. मॉन्सॅन्टो मोठी कंपनी आहे, मॉन्सॅन्टोचे टोमॅटो सगळ्यात जास्त यील्ड म्हणजे जास्त प्रोडक्शन त्या टोमॅटोचं. 1 लाख रुपये किलो बी आहे. बी, ते बी तुमच्या शेतात लावलं पिकत नाही, त्याला टिश्यू कल्चर मध्ये, जिथे ग्रीन हाऊसेस म्हणतात, पॉली हाऊसेस म्हणतात, त्या ग्रीन हाऊसेस मध्ये शेतकरी घेऊन जातो. तिथे ते सॅपलिंग, ते बीज रोवलं जातं, त्याचं सॅपलिंग येतं. सॅपलिंग म्हणजे छोटंसं रोप येतं. ते रोप भूयश्चमे झाल्यानंतर शेतात जाऊन लावतात आणि एका झाडाला कमीत कमी 100 टोमॅटो लागतात. पण त्या बीला साठवावं लागतं, नुसतं साठवून चालत नाही. त्या टिश्यू कल्चर, त्या पॉली हाऊस मध्ये न्यावं लागतं. त्या पॉली हाऊस मध्ये काय असतं, टेम्परेचर मेंटेन असतं, तितकी उष्णता असते, कारण ते बी लहान असतं ना, नाजूक असतं. हे असं ऊन पडलं तर ते बी जळून जाईल, बी जळून जाईल. बी जळू नये. 1 लाख रुपये किलोचं बी. अहो एवढंसं बी घेतलं ना, पाव किलो 25,000 रुपयाचं एवढे टोमॅटो येतात. मी डोळ्याने पाहिलेलं प्रोसेस. त्याला मॉइश्चर मेंटेन करावं लागतं, तितकंच मॉइश्चर म्हणजे आर्द्रता, अगदी शुद्ध सदाशिव पेठ.
आर्द्रता, तेवढी आर्द्रता, तेवढं ऊन त्या पॉलीहाऊस मध्ये, आणि ते रोपटे झाल्यानंतर शेतात लावतात. याचं सांगण्याचं तात्पर्य माझं आहे की ते जे बीज आहे त्याला व्यवस्थित साठवा, म्हणजे त्याचं जतन करावं लागतं, जतन करावं लागतं. पुढल्या पिढीपर्यंत जाण्याकरता आज तुम्ही इतकी वर्ष येताय म्हणून इथे बसण्याची बुद्धी होती, लक्षात घ्या. हे जर झालं नसतं तर ती शेवटची पायरी. साठवलं बीज नाही तर काय होतं? कुयवाश्च बीज. याचा अर्थ डिस्ट्रॉय, जळून जातं बीज, सडून जातं, सडून जातं. फार महत्वाचं. किती साध्या साध्या संकल्पाने आपल्याला समजवलंय. पान का सडलं? काय पान का सडलं? घोडं का अडलं? भाकरी का करपली? एकच उत्तर, फिरवलं नाही म्हणून. सद्गुरुनाथ महाराज. त्या भाकरी सुद्धा सारखी फिरवावी लागते तर ती खरपूस भाजली जाते. पान का सडलं? खाण्याची पानं असतात ना, ते सारखं खालीवर 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 करतात. ते पानवाले जे असतात खालीवर खालीवर करतात, सडत नाही. घोडं का आणलं? नाही, फार चांगला घोडा आहे, आरबी बांधून ठेवलाय, फिरवावं लागतं त्याला, म्हणजे परत कर्म आलंच. कुंडली वरदा. इथपर्यंतच मी दृष्टांत ठेवतो. दृष्टांत यस्मात् परम नापरमस्ति किंचित् तस्मादनीयो न जायोस्ति कश्चित् वृक्षैव स्तब्धो दिवी. काय वेदांतिक शब्द वापरलाय, दिवी. हे दिवी का वापरलं? हा वृक्ष, हा नुसता हा वृक्ष दृष्टांतापुरता वृक्ष नाहीये, हा दृष्टांत म्हणून सांगतोय फक्त. वृक्ष स्वरूप समजण्याकरता वृक्षाचा दृष्टांत दिला, पण परमेश्वर म्हणजे वृक्ष नव्हे. कुंडली वरदा. ते काय स्वरूप? थोडा सुंदर अभ्यासाचा विषय, पण याच्यासाठी स्वरूपानं देव एकच आहे. स्वरूपानं देव एकच आहे, पण रूपानं भिन्न भिन्न भिन्न. रूपानं भिन्न असलं तरी स्वरूपापेक्षा रूप वेगळं असू शकतं का? परत माझा मुद्दा हा की स्वरूपानं देव एक आहे, रूपाने ज्यांनी अनेकत्व या देवतांनी पत्करलं, याचा अर्थ तो आणि तो वेगळा आहे का? नाही, तो आणि तो एकच आहे. ती देवता आणि तो पूर्ण परमेश्वर, ज्याला कोणी ब्रह्म म्हणतात. ब्रह्म मी म्हणत नाही, कारण ब्रह्म हे अकर्ता आहे, अरूप आहे. ज्ञान मार्गानं याच्यात मला कुठे भेदभाव करायचा नाहीये, निर्गुणात आणि सगुणामध्ये असं काही नाही. फक्त तो अकर्ता आहे आणि हा सगुण परमेश्वर करता आहे, करता स्वरूपाचा. म्हणून हे त्याचं स्वरूप मोठं सुंदर स्वरूप आहे. स्वरूपानं तो एकच आहे, पण रूपानं वेगळा वेगळा असल्यामुळे त्या रूपामध्ये वैचित्र्य दिसतं आपल्याला. एक विष्णूच म्हटला तरी किती वैचित्र्य आहे. तो रामही आहे, तो कृष्णही आहे, तो नरसिंहही आहे. तो सुद्धा इम्प्रोवाइज, म्हणजे तोही प्रगत होत गेलाय अवतारामध्ये. जशी भक्तांची डिमांड तसा अवताराचा सप्लाय. सद्गुरुनाथ महाराज. जशी भक्तांची मागणी तसा पुरवठा. अर्थशास्त्रामध्ये आहे की जसा मागणी तसा पुरवठा. आधी मत्स्य होता, मग पूर्ण झाला. हे सगळं त्या त्या स्थलकाल सापेक्ष. मूळ स्वरूप ऋतच आहे, पण त्यावेळेला मत्स्य स्वरूप घेणंच आवश्यक होतं. ते त्याचं सत्य स्वरूप. सद्गुरुनाथ महाराज. ऋतम च सत्यम चावेथा तपसोद्धजाय ततो रात्र अजाय. थोडं सुंदर मंत्र आहे. म्हणून हे दोन स्वरूप आहेत. म्हणून हे स्वरूप पाहावं, म्हणून त्याची निरंतर गुरुपरिदृष्ट असलेली उपासना करावी, आपल्या मनाने नाही. आज थोडी, आज श्रावण चालू आहे, ही पोथी वाचून घ्या आणि मग ते ना त्या
मार्गशीर्षात हे पोथी वाचून घ्या असं करू नका. गुरुला विचारून करा जे काय करायचं असेल. गुरुने सांगितलेलं करायचं, गुरुने सांगितलेलीच उपासना करायची. आपल्याला वाटतंय, आपल्याला हल्ली तो एक फार मोठा प्रश्न आला, मला असं वाटतं कर बाबा, काय हरकत नाही, तू करायला मोकळा आहेस, तुला स्वातंत्र्य आहे. पण गुरुने सांगितलेलं करशील ना तर निश्चित त्या पूर्ण परमेश्वरापर्यंत तुझी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे त्याचं स्वरूप आपण बघूया. जसं तसं जितका वेळ उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून हा अभ्यास माझ्या समोर, मी कोणी विद्वान नाही, मी माझा अभ्यास माझा ठेवतोय आपल्या समोर. आपण सर्वांनी याचा विचार करावा. पारनेरकर महाराजांनी हा जो उपासना मार्ग सांगितला, या उपासना मार्गाला हे वैदिक अधिष्ठान आहे. उपासना मार्ग हा वैदिक आहे. 99% उपासना मी सांगितली आणि 1% सर्वश्रेष्ठ सा परानुरक्ती ईश्वरे तो भक्ती, भक्ती स्वरूप आहे. पण आपण प्रापंचिक सर्वसामान्य असल्यामुळे आपण उपासना मार्गाने जाणं इष्ट. असं परमेश्वरानं आपलं स्वरूप कसं प्रकट केलं पूर्वपद्यामध्ये पारनेरकर महाराज सांगतात. देवाची आवडी आवडीन